वहिनी, आज मी खूप खुश आहे. आज व्रताचं उद्यापन होणार आणि आपल्या नक्तूच्या लग्नात आलेले सगळे अडथळे दूर होणार. अगदी देवासारखे आलात हो या सवाशिणी. आपण श्रद्धेने देवाचं केलं ना की देव स्वतःहून येतो मदतीला. आता सगळं छान होणार. विजू, मला पटतंय ग तुझं म्हणणं. आय ॲग्रीमेंट विथ यू. पण त्याच्या बायका येऊन बसलेत ना, त्या सवाशणी म्हणून नाही आलेल्या आहेत अगं. म्हणजे शैला वंसने त्यांना बसवून ठेवले. या मग आता काय करा त्यांची सरबराई. व्रत पूर्ण करायचं ना तुम्हाला. जा हे पण घेऊन जा आणि बोलण्यात गुंतवून ठेव. मी मग वहिनी नको ना. तुम्हाला माहिती आहे ना मला खोटं बोलता येत नाही. मग शैला वंसना सांग. मला नको सांगू. इट्स वन ऑफ माय सुटकेस. कुठे आहेत त्या माहित नाही. अरे देवा, म्हणजे मलाच जावं लागणार. हो. ए मम्मी, कुठे आहेत का सवाशणी? मला त्यांना भेटायचंय. ए मम्मी, मी पण येऊ का? मला त्यांना बघायचंय की त्या कशा दिसतात. तू यायचं नाहीस. आणि सवाशणीला काय बघायचंय? बायकासारख्या बायका असतात त्या. हो मग ए नाही नाही, तरी पण मला त्यांना बघायचंय. मी येते ना प्लीज. तू लहान मुलांसारखं करू नको आता. आणि तुला जर त्यांच्या समोर यायचं असेल ना तर छान तयार होऊन यायचं. हे असं नाही यायचं. अय्या हो, त्यांच्यापैकी जर कोणी माझी भावी सासू असेल तर भारी इम्प्रेशन पडायला हवं ना. हो हो हो, मी पटकन तयार होते आणि पटकन येते. ए मम्मी, मी डोक्यावरून पदर घेऊ का ग? त्याआधी साडी नेस आणि मग डोक्यावर पदर घे. आवर. अय्या हो, खरंच की आले. तू पण जा. ऑल द बेस्ट. हो. मामा, हे असं व्रत वगैरे करून काय काय होणार आहे? आपल्या नुपूरचं लग्न ठरणार आहे त्यामुळे. आणि बघ, हे व्रत मोडल्याने तुला भले काही होत नसेल, पण मुलीच्या आई वडिलांना त्याचा खूप त्रास होतो म्हणे. देशपांडे, या बरं बाहेर आधी. मला कळायला हवं तुमच्या घरात काय चाललंय. या पिंगळे वहिनी, तुम्ही कशा आहात? किती दिवसांनी. नको ग इतकं गोड बोलूस विजू. तुमच्या घरात काय चाललंय ते कळलं पाहिजे मला. कशाबद्दल? अगं सांग ना तुमच्या घरातल्या पुरुषांना. नुसते बघतायत आमच्या घराकडे. किती छान ना. किती कर्तृत्ववान आहेत. म्हणजे आमच्या घरासोबत तुमच्या घराकडेही बघतायत. अगं नाही नाही, काय हवं काय नको ते वालं नाही. एकटक नुसते बघतायत. वहिनी, तुम्ही दोन्ही खांद्यावरनं पदर घ्या बरं. अगं का तुमचा सगळ्यांचा माझ्या पदरावर डोळा? स्टाईल आहे ती माझी. तूच जाऊन सांग घरातल्या पुरुषांना. या त्यांना कसं सांगणार? साडी नेसत नाही ते. हे भगवान विजू, त्यांना तिथून उठायला सांग. वहिनी, आता ना खूप गडबड आहे. पाहुणे आलेत ना घरात. मी उद्या सांगते त्यांना. ओ नुपूरला बघायला मंडळी आलीत का? सांगितलं नाहीस? हाच का शेजार धर्म तुमचा? वहिनी, तुमच्या तोंडून शोभत नाही हा शेजार धर्म शब्द. आणि आमच्या नक्टूला बघायला आले नाहीयेत. म्हणजे तिच्या लग्नासाठीच आलेत असं समजा. तुमच्या या घरात पाहुणे आलेत? वाटलं नव्हतं इथे येईल कोणी. पण आलंय तरी कोण? वहिनी, तुम्ही संध्याकाळी येता का भांडायला? नाही तर मी एक काम करते. मी उद्या ना लता वहिनीने पाठवते तुमच्या घरी. चालेल? काही नको. राहिलं जाते. बाय. हाय हाय. बाळाची आई असणार. काय करताय? ते म्हणजे बोर नाही ना झालं? नाही नाही नाही, मी सहज आले तुम्हाला बघायला. हो हो, बघा ना, आमचे हात सुद्धा स्वच्छ आहेत. काही काळजी करू नका. अरे वा, व्हेरी गुड. असायलाच हवेत ना. म्हणजे आता तुम्ही याच हाताने आशीर्वाद देणार म्हटल्यानंतर ते अस्वच्छ असून कसं चालेल? मग कधी करूया सुरू? मला सांगा, तुम्हाला व्रताबद्दल माहिती आहे ना? म्हणजे सांगितलंय ना? हो हो, घरात बाळ नाहीये, चंद्रकांतराव नाहीये, व्रत आहे हेच ना. हा हा, तेच तेच. आता त्या आल्या होत्या मगाशी. सगळं सांगून टाकलं त्याने आम्हाला. हुश. म्हणजे आता काहीच प्रॉब्लेम नाही. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. अगदी निर्धास्त राहा. तुम्ही टेन्शनच घेऊ नका हो, आम्ही आहोत ना. आणि पोहे छान झाले होते. अय्या हो का, थँक्यू. मग मुलाला शोधलं का? मी सगळेच जण ना त्याच प्रयत्नात होतो, पण मिळतच नाहीये. मिळेल मिळेल. काय हे वयच असं असतं ना, मिळेल.
वय तर आहे. पण तुम्ही शोधा, मुलाला शोधा, नक्की सापडेल. हो हो, तुमचे आशीर्वाद असू द्या. ते तर आहेतच हो. बरं, आम्ही थांबू की काही मदत करू? नाही नाही, कशाला मदत, तर तुम्ही इथेच थांबा, आम्ही करतो सगळं, आम्ही करतो. बघा ना, एकतर मुलगा मिळत नाही आणि त्यात ही सगळी गडबड. नाही, समजू शकतो, असं घरात काही असलं की सगळ्यांना सांभाळून घ्यावंच लागतं ना. काही काळजी नका करू. आले मी. हो हो हो. तेवढं मुलाचं मात्र बघा. हो हो हो. माझ्याकडे खूप चांगली चांगली मुलं आहेत, कोणी असेल तर सांग ना. हो हे बघ, म्हणजे सगळे येणारे, धुणी भांडी, येस, हाऊस हजबंड कॅटेगरी. काय सांगते, स्वयंपाक करतात, वाव, मुलं सांभाळतात, म्हणून सांगते कोणी असेल तर सांग मला. बाकी लांबची भाजी आहे. हो ना. आणि तुझं हे घ्या, हे घ्या, पण घ्या आणि चिवडा घ्या. घ्या चिवडा घ्या, आवडेल तुम्हाला नक्की. काय ग, झाली का तयारी? आई साहेब 4 झाल्या. 4? बघ, मी म्हंटल नव्हतं तुला सवाष्ण मिळतील म्हणून. अगं वरून बघतायत हे. आई साहेब, आप्पासाहेबांची जुनी खोड गेली नसेल ना अजून? बोललीस, तुझ्या तोंडाच्या मापाचं बूच मिळालं असतं बरं झालं असतं ग बाई. बर, काय मग, खरंच तुम्ही आलात ना, छान वाटतंय मला. मला पण. आपण चंद्रकांतरावांची आई, सासूबाई आमच्या. नमस्कार. मला नुपूरला भेटता येईल का? हो, ती साडी नेसतीये. साडी नेसतीये? अगं बाई, छान संस्कारी आहे मुलगी तुमची अगदी. आणि घरही मोठं आहे, छान, आवडलं मला. झाड पण आहे का घरात? हो, मग मी रोज धागा बांधते. माळ्यावरून नदी सुद्धा वाहते पावसाळ्यात. हो हो, आम्ही असलो तर या बघायला. नदी? खरंच? येस. वा वा, मला फारच आवडेल, मी नक्की येईन. मी जरा हे घर फिरवून बघू का? मला फार आवडलंय. नको नको. अहो, बघू दे ना, अजून 10-15 मिनिटं जातील ना. जाऊ दे, बघू दे. बघा बघा जा. हो. आणि नंतर इथेच टॉवर होणार आहे ना? मग मुलाला कितवा मजला? टॉप फ्लोअर. टॉप फ्लोअर. हा, म्हणजे तो म्हणेल ते. बर बर, मी बघते, जरा फिरून बघते, चालेल ना? मी निघते, मला उशीर होतोय कारण थांब खूपच. ना, आता योगायोगाने भेटलोय ना इथे. नाही ग, खूप उशीर होतोय मला. वधू परीक्षेला मला मदत होईल ना तुझी? मग नंतर लग्नाचा इव्हेंट पण तुझ्या आनंदाला देऊ ना आपण. बरं, इथे वॉशरूम कुठे आहे? त्यात काय बघण्यासारखं आहे? नाही, मी दाखवते, या ना. गाता येत असेल तर जा. मला गाता येतं. अरे, मी जाते तिच्या बरोबर. हो. या. हो. आई साहेब, मी आता ओटीची तयारी करते. लता बहिणी, तुम्ही साड्यांचं बघा. हा, बाईसाहेबांनी साड्या काढून ठेवल्या असतील. अगं कशाला हव्यात साड्या? आई साहेब, माझ्या व्रताच्या मध्ये येऊ नका तुम्ही यावेळी, अजिबात. हा, अहो, हे जर व्रत व्यवस्थित पूर्ण झालं नाही ना, तुमची गुडघेदुखी अशीच वाढत राहील. लता बहिणींचं डोकं अजून. हे बघ, तुला काय करायचं ते कर. उगाच माझ्या गुडघ्यांच्या पाठीमागे लागू नकोस. एक मिनिट, लता वहिनींचं काय? नाही, काय लता वहिनींचं? आले मी जर आले. हे घ्या. काय आलं? नाही नाही, काही नाही. तुम्ही बरे आहात ना? मला काय धाड भरली आहे? नाही नाही, तुम्हाला काहीच झालं नाही. तुम्ही अगदी छान आहात, छान. ह्या साड्या आहेत, नेसायच्यात तुम्हाला. साड्या? अहो, बाळाचे ड्रॉप झालं, साड्या कशाला नेसायला हव्यात? हो, बाळ नाहीये हो आमच्या घरात. सारखं बाळ 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 काय चाललंय तुमचं? परत बाळाचा विषय काढला तर बघा. नाही नाही नाही, बाळ नाहीये. तुम्ही शांत व्हा. मी शांतच आहे. माझं डोकं भडकवू नका तुम्ही. नाही नाही भडकवणार. हा, नाही भडकवणार. काय मंजू, नाही, ते नाही, बाळ नाही, नाहीये. बाळ नाही. आपल्याला काय करायचंय? आपण बाळाला ड्रॉप्स देऊ आणि जाऊया ना. हा, नुपूरच्या लग्नासाठी केलेलं हे व्रत छान पार पडू दे असं म्हण. योगायोगाने तुम्ही सगळ्या जणी आला आहात. तुम्ही विनंती करते की आज हळदी कुंकू करून जा. बरं नाही झालं नाही? संध्याकाळच्या वेळी सवाष्ण हळदी कुंकू न घेताच गेली.